एक नजर, एक भेट पुरेशी आहे मला हे ओळखायला की समोरची व्यक्ती कशी आहे. एखाद्या व्यक्तीला पहिल्याच भेटीत त्या व्यक्तीच्या चेहऱ्यांच्या हावभावावरून, फेशियल एक्सप्रेशन्सवरून मी हे जाणून घेऊ शकतो की त्या व्यक्तीच्या मनात काय चाललेलं आहे, असं बरेच लोकांना वाटतं. पण म्हणतात की डोंट जज अ बुक बाय इट्स कव्हर. खरं तर पहिल्याच भेटीत नाही तर जी लोक नेहमी आपल्या सोबत राहतात अशा लोकांबद्दल सुद्धा जजमेंट पास करणं, जज करणं एखाद्या व्यक्तीला की ती व्यक्ती कशी आहे, आपला जो दृष्टिकोन आहे कुणाच्या अपीरियन्सवरून ठरवणं की ही व्यक्ती अशी आहे ती व्यक्ती तशी आहे, हे किती चुकीचं असू शकतं. त्याचे दुष्परिणाम काय असू शकतात, काय होऊ शकतात, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मी माझ्या या आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत करते. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ऍक्च्युली काय होतं ना, आपण फर्स्ट टाइम कुणाला भेटतो, ती व्यक्ती आपल्या अपेक्षेप्रमाणे आपल्याशी नाही बोलली किंवा आपल्याला जास्त अटेन्शन त्या व्यक्तीने नाही दिलं, तर मग लगेच आपण गृहीत धरतो की ही व्यक्ती घमंडी आहे, ॲरोगंट आहे, स्वतःला जास्त हुशार समजते, आगाऊ आहे, खूप जास्त ॲटिट्यूड या व्यक्तीमध्ये भरलेला आहे. आणि मग हे आपण आपल्यापर्यंत ठेवत नाही, तिथे आपण एक दोन लोकांना सुद्धा हाच मेसेज पास करतो की ती व्यक्ती अशी आहे. कालांतराने काय होते, आपण त्या व्यक्तीसोबत नेहमी भेटत जातो आणि मग ऋणानुबंध जुळून येतात, आपलं नातं घट्ट होतं, त्या व्यक्तीशी ट्युनिंग छान जमते, मैत्री होते. पण आपण जे ऑलरेडी 4 लोकांना सांगून ठेवलेलं आहे त्या व्यक्तीबद्दल की ही अशी आहे तशी आहे, मग त्या व्यक्तीची इमेज त्या व्यक्तींसमोर खराब करण्यामध्ये कुठे ना कुठे कारणीभूत आपण ठरलेलो आहे. या व्यक्तीसोबत आपलं ट्युनिंग इतकं छान जमतं, आपण त्या व्यक्तीला सांगतो सुद्धा की पहिल्या भेटीत मी तुला समजले होते की फार घमंडी आहे, ॲरोगंट आहे किंवा ॲटिट्यूड खूप असेल. आपण ना हा विचार करतच नाही की फर्स्ट टाइम एखादी व्यक्ती आपल्याला भेटत आहे, ती समजा खूप मनमिळाऊ आहे, खूप बोलणारी आहे, बोलकार आहे, पण आपल्याला भेटण्याच्या 5 मिनिटाआधी काहीतरी माइंड डिस्टर्ब करणारी घटना घडलेली असते त्या व्यक्तीसोबत, म्हणून ती व्यक्ती तिथे शांत असते. कसं आहे, काहीतरी कंडिशन्स असतात, फॅमिली प्रॉब्लेम्स असतात किंवा एखादी काही अशी घटना घडलेली असते की ज्यामुळे ती व्यक्ती त्यावेळेला तेवढं खुलून बोलत नाही किंवा मुळातच कोणाचा स्वभाव असा असतो की पहिल्याच भेटीत कुणी मनमोकळेपणाने बोलत नाही. पण आपण आधीच जज करून घेतो त्या व्यक्तीबद्दल की ती व्यक्ती अशी आहे. बरं, हे झालं ज्यांच्याशी आपण फर्स्ट टाइम भेटतो, त्यात काही लोकांशी मग आपण भेटत जातो आणि आपले कॉन्टॅक्ट्स वाढतात आणि आपली मैत्री वगैरे होते. पण अशी काही लोक की ज्यांच्यासोबत दैनंदिन जीवनामध्ये नेहमीच आपण त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो, आपले दूरचे जवळचे नातलग असतात, आपले जुने मित्रमैत्रिणी असतात, इथे ना आपण इतकं गृहीत धरलेलं असतं, त्यांच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे हा आपण इतका पक्का करून ठेवलेला असतो, इतका बिंबवलेला असतो मनात की ही व्यक्ती अशीच आहे, या व्यक्तीला ना हे काम जमणारच नाही, त्या व्यक्तीला ते काम देणं म्हणजे तोंडघशी पडणं आहे, तिला हे काम अजिबात जमणार नाही, तिला हा रंग सूटच करत नाही, तिला ते करिअर जमणारच नाही. हे जे आपण इतकं ठरवलेलं असतं ना, स्वतःच इतकं गृहीत धरलेलं असतं आणि ठामपणे आपला त्याच्यावर विश्वास असतो की हे असंच आहे. अशामुळे काय होतं ना, नात्यांमध्ये दुरावा येतो आणि मनमुटाव तयार होतात. बरं, हा मनमुटाव का येतो? कारण आपण जे गृहीत धरलेलं आहे ते आपण आपल्यापुरतंच मर्यादित ठेवत नाही, तर आपण ते डायरेक्ट इनडायरेक्टली त्या व्यक्तीला बोलून दाखवतो. एक तर आपण स्वतः बोलतो किंवा कोणाच्या तरी थ्रू त्या गोष्टी त्या व्यक्तीपर्यंत पोहोचतात. मग जेव्हा त्या व्यक्तीला वाटतं की अरे माझ्याबद्दल ह्याचे विचार असे आहेत, त्याचा दृष्टिकोन माझ्याकडे बघण्याचा इतका चुकीचा आहे, हा जेव्हा दृष्टिकोन तो व्यक्ती चुकीचा ठरवतो, मग तो आपल्यापासून ऑटोमॅटिक लांब जातो, दुरावतो आणि आपल्याला ते कळत सुद्धा नाही. बरं, कधी हा विचार केलाय का की जी जीवाभावाची लोक आहेत, जी अगदी जवळची लोक आहेत, जी आपल्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवतात, अशा लोकांच्या बाबतीत तरी आपण जजमेंटल होणं थांबवतो का? आपण उलट
बघा, जेव्हा आपण त्यांच्याबद्दल पॉझिटिव्ह काहीतरी बोलतो ना, तेव्हा त्यांना एक बूस्ट मिळते. ते समोर जातात आणि कसं आहे, आपली प्रत्येक गोष्ट ते बारकाईने ऐकत राहतात. मग जेव्हा आपण त्यांची वीकनेस वारंवार त्यांच्या समोर सांगत असतो, तेव्हा मग त्यांना सुद्धा वाटतं की नाही, मी असाच आहे. कारण आपण म्हटलेलं आहे ना, आणि आपण त्यांचे खूप क्लोज आहे. त्याच्यामुळे ते पण मग त्याच गोष्टीवर विश्वास ठेवतात की नाही, यांनी जर माझ्याबद्दल असं म्हटलेलं आहे तर कदाचित मी असाच असेल. कदाचित काय, त्यांना वाटतं की हा मी असाच आहे. मग अशा वेळेस काय होते, आपल्याला जे वाटतं की यांनी प्रगती करावी, यश मिळवावं, ती प्रगती कुठेतरी तिथेच खुंटते. आत्मविश्वास कमी होतो आणि हे सगळं करण्यामागे सुद्धा कारणीभूत आपणच ठरतो. तेव्हा हे किती चुकीचं आहे बरं. त्यांनी त्याच्या विकनेसवर कसं ओव्हरकम करायला पाहिजे हे सांगायचं आपण बाजूला ठेवतो आणि आपला रट्टा काय चालू असतो की तुझ्यात ही ॲबिलिटी नाही, तू हे कसं करू शकशील, तुला ते जमेल का, तुला बहुतेक ते जमणार नाही. अशाने काय होते, आपण कॉन्फिडन्स कमीच करतो ना. प्रत्येकामध्ये काहीतरी वीक पॉइंट असतो, काहीतरी प्लस पॉइंट असतो. मग एखादी व्यक्ती जर आपल्यावर इतका विश्वास ठेवत आहे, तर आपली पण एक रिस्पॉन्सिबिलिटी बनते की आपण त्याला हे सांगणं की तुझ्यात हा प्लस पॉइंट आहे, तू स्वतःला ओळख, तुला ह्याच समोर जायचं आहे, तू ते करू शकशील. पण आपली जी जजमेंटल होण्याची सवय, हा विचार, हा इतका आपण रटलेला असतो, इतका पटकन रिॲक्ट करण्याची जी आपली सवय असते की नाही, हे असं होणार नाही किंवा हे असंच आहे, ते तसंच आहे. तर ही सवय, हा विचार आपल्याला कुठेतरी बदलवावा लागेल. आपण जे मनाशी ठरवलेलं असतं ना की नाही, या व्यक्तीबद्दल तर मला पूर्णपणेच माहिती आहे, मी या व्यक्तीला लहानपणापासून ओळखतो, 10 वर्षापासून ओळखतो, 5 वर्षापासून ओळखतो, हा असाच आहे, हा चेंज होऊ शकत नाही, तो तसाच राहणार आहे. तर या ज्या गोष्टी आहेत, या कुठेतरी खरंच खूप चुकीच्या आहेत, त्या आपल्याला थांबवाव्या लागतील. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर नक्की कराल. आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवूया. पुढल्या भागात भेटू एका नवीन विषयासोबत. तेव्हापर्यंत बाय, टेक केअर, थँक यू.